नमस्कार, आपले सहर्ष स्वागत आहे माझे YouTube चॅनल माझी शाळा आनंदाई शाळा नंबर 1 उपळा इटकोंगे। तर आज आपण इयत्ता 5वी स्कॉलरशिप साठी उपयुक्त असा घटक आर्टिकल्स म्हणजे काय तर मराठीमध्ये त्याला उपपद असे म्हणतात। आणि आर्टिकल्स हे नामाच्या अगोदर ठेवले जातात। अशा प्रकारे इंग्रजीमध्ये एकूण 3 आर्टिकल्स आहेत, and, a आणि the। तर and केव्हा वापरतात तर ज्या शब्दाचं पहिलं अक्षर a e i o u या स्वराने वावेलने सुरुवात होते त्या प्रत्येक नामाच्या पूर्वी and हे उपपद वापरतात, आर्टिकल वापरतात। उदाहरणार्थ ऍपल। तर फर्स्ट लेटर काय आहे ए, म्हणून याच्या अगोदर जे आपल्याला आर्टिकल वापरायचे ते आहे ऍपल, एन ऍपल म्हणायचे। दुसरं उदाहरण पहा, एलिफंट। याचं फर्स्ट लेटर ई, वावेल्स स्वर आहे, याच्या अगोदर सुद्धा आपल्याला एन हे उपपद वापरायचे। आईस्क्रीम, याचं फर्स्ट लेटर आय, म्हणून आपल्याला एन हे उपपद वापरायचे। अशा प्रकारे ज्या अक्षराची सुरुवात वावेलने होते त्या अक्षराच्या नामाच्या पूर्वी शब्दाच्या पूर्वी एन हे उपपद वापरतात। याला काही अपवाद आहेत, अपवाद आपण बघूया। युनिट, सुरुवातीचा फर्स्ट लेटर यू आहे, परंतु त्याचा जर आपण उच्चार केला तर यू असा होतो। मराठीमध्ये जर उच्चार अ आ ई आणि उ या पद्धतीने होत असेल तरच एन वापरायचे, आणि ए ई आय ओ यू याचा उच्चार यू असा होतो, म्हणजे स्वरासारखा उच्चार होत नाही, पण याच्या अगोदर एन न वापरता त्याला ए हे आर्टिकल वापरायचे। अ युनिट, अ युनिफॉर्म, अ युनिव्हर्सिटी या पद्धतीने। त्यानंतर आपण बघूया अ, ज्या नामाची सुरुवात ए ई आय ओ यू सोडून इतर अक्षरांनी होते त्याच्या पूर्वी अ हे आर्टिकल वापरतात। उदाहरणार्थ टेबल, त्याचं फर्स्ट लेटर टी आहे, म्हणून अ टेबल। चॉक, खडू, अ चॉक या पद्धतीने। आणि शेवटी द, याला सुद्धा अ ला अपवाद आहे। जर आपण लिहिलं एच ओ यू आर, याला आपण हवर नाही म्हणत, अ वर असा उच्चार करतो, कारण एच हे इथं सायलेंट आहे, याचा उच्चार अ अशा पद्धतीने होत असल्यामुळे इथं अ न वापरता या नामा समोर आपल्याला एन हे उपपद वापरावं लागलं। मग अ वर असेल ऑनेस्ट असेल, ऑनेस्टी असेल, वन या पद्धतीने। आता द हे जगातील एकमेव वस्तू असेल की त्याच्यासारखी वस्तू जगात कुठंच नाहीये, त्या नामापूर्वी द हे आर्टिकल वापरतात। द सन, सूर्य जगात एकच आहे। अर्थ, पृथ्वी। द मार्स, मंगळ। द मून, द अरेबियन सी अशा जगात एकमेव असणाऱ्या नामापूर्वी द हे उपपद वापरतात। तुम्हाला सर्वांना हा घटक समजत असेल। धन्यवाद।